Then next, dear student, CAM pathway, crystalline acid metabolisms, त्याला आपण म्हणणार आहोत CAM pathway. In certain plants, members of the family Crassulaceae and some succulent plants growing in a dry conditions, xerophytes show the pathway of the plant's stomata remain closed during the day to check the loss of water due to the transpiration. CAM pathway कशाला म्हणणार आहेत की ज्यामध्ये मोस्ट ऑफ द कॅक्टस प्लांट, झेरोफायटिक प्लांट्स, सॅक्युलंट प्लांट्स, so all are a dry condition to growing the plants. ड्राय कंडिशन म्हणजे काय, जिथं कोरडं असणार आहे, जिथं पाणी कमी असणार आहे, अशा ठिकाणच्या प्लांटला आपण क्रायझुलेन्स प्लांट म्हणणार आहोत किंवा सकुलंट प्लांट्स म्हणणार आहोत. ज्या ठिकाणी त्यांना पाणी कमी लागतं अशा ठिकाणचे आपण त्याला म्हणणार आहोत झिरोफायटिक प्लांट्स. की आपण त्या ठिकाणी कुठलं पाथवे असणार आहे तर CAM पाथवे आपण त्याला म्हणणार आहोत क्रायझुलेन्स ॲसिड मेटॅलियन्स पाथवे. सो स्टोमॅटा रिमेन्स क्लोज, तर त्यांच्या स्टोमॅटा जर असेल तर ते मात्र क्लोज असतात. त्यांच्या ट्रान्सपरेशन रेट जर असेल तर व्हेरी स्लो और व्हेरी लॉस ऑफ वॉटर वेपर्स आर ड्यू टू व्हेरी लो. मेकॅनिझम ऑफ द फोटोसिंथेसिस इज in these plants in a different, it is known as a crystalline acid metallium, such as plants are called as a CAM plants. Example, Karenchi, Crassula, Opuntia, etc. डेझर्ट एरियामध्ये असणारे जे प्लांट असणारे हे मात्र CAMचे असणार आहेत, क्रायझुलेन ॲसिड मेटॅलियम्स प्लांट्स. The next, in this plant CO2 is taken up during night when stomata are open and phosphoenolpyric acids or oxaloacetic is formed in the presence of phosphoenolpyric carboxylase. तर हे केव्हा करणारे माहिती का, नाईट टाईम. इट इज द प्लांट CO2 इज टेकन अप ड्युरिंग द नाईट. CO2 हे नाईटला त्या ठिकाणी घेईल, म्हणजे स्टोमॅटा दिवसा क्लोज असेल तर प्रश्न येत नाही रेस्पिरेशनचा. मग या ठिकाणी नाईटला जर असेल त्याच्या स्टोमॅटा ओपन होतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, टेम्परेचर लो असणार आहे आणि अशा वेळेस मात्र त्यांच्यामध्ये फॉस्फेनॉलपासून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड्स तयार होणार आहे. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज ऑफन रिड्यूस टू द मॅलिक ॲसिड, आणि खूप कमी प्रमाणामध्ये ऑक्झॅलो ॲसिडचं त्या ठिकाणी परत मॅलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात. दॅट द एन्झाईम्स आर यूज फ्रॉम द मॅलेट डिहायड्रोजनेस त्या ठिकाणी फॉर्म्स करणार. मॅलेट गेट ॲक्युमेटेड ड्युरिंग द नाईट, आणि मॅलेट जर असेल तर ते मात्र नाईटलाच त्या ठिकाणी फॉर्मेशन करतात. ड्युरिंग डे, आता या ठिकाणी दिवसा काय होतं बघा, वेन स्टोमॅटा आर क्लोज, दिवसा जर असेल तर त्या CAM प्लांटचे काय स्टोमॅटा हे क्लोज असणार आहे. मॅलेट अंडरगोज डिकार्बॉक्झिलेशन्स होणार आहे, म्हणजे या ठिकाणचं CO2 ग्रॅज्युअली गेट कन्वर्टेड इन टू द पायरेट. दिवसा जर असेल तर त्याचे कन्वर्शन कशामध्ये करतात, ते CO2 ज्याने जो घेतलेला असेल तो मात्र या ठिकाणी दिवसा त्याचे कन्वर्शन पायरेटमध्ये करून घेतात. कार्बन डायऑक्साईड रिलीज इन देअर एंटर द केल्विन सायकल, आणि तिथला जो कार्बन डायऑक्साईड त्याने जो मॅलिककडनं घेतलेला कार्बन डायऑक्साईड जर असेल तो केल्विन सायकल किंवा पायरेटमध्ये हा दिवसा त्या ठिकाणी ही प्रोसेस घडणार आहेत. म्हणजे बाहेरून त्यांना कार्बन डायऑक्साईड घेण्याची गरज नाही, तर त्याच क्रायझुलेन्स त्याच प्रोसेसमध्ये त्याच बंडल शीटमधला जो क्लोरोप्लास्ट असेल तोच त्या ठिकाणी युटिलाइज होतो, आणि ते पायरिक ॲसिडपासून फॉस्फोइनॉल्पायरिक ॲसिड तिथंच त्यातल्या त्यात आतल्या साईडला त्या ठिकाणी ते घेऊन घेतात. म्हणून या ठिकाणी म्हटलं बघा, कार्बन डायऑक्साईड रिलीज इन दिस एंटर द केल्विन सायकल अँड शुगर इज प्रोड्यूस विच सबसिक्वेंटली गेट कन्वर्टेड इन टू द स्टार्च, आणि त्याच ठिकाणी ते शुगरचं कन्वर्शन स्टार्चमध्ये करतात. ड्युरिंग द नाईट फ्रॉम द स्टार्च, आता रात्री या ठिकाणी काय होणार आहे की ज्यावेळेस त्या ठिकाणी मॅलिक ॲसिडपासून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार झालं आहे, आता ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडपासून त्या ठिकाणी ज्यावेळेस ते मॅलेट ॲसिड ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा जो पार्ट असेल तर तो मात्र C3 पाथवे त्या ठिकाणी एंटर करणार आहे बघा. ड्युरिंग द नाईट फ्रॉम फॉस्फेनॉल्पायरिक ॲसिड इज रिजनरेटेड दस द CAM प्लांट्स अँड C4 पाथवे ऑकर्स ड्युरिंग द नाईट अँड C3 पाथवे ड्युरिंग द डे. तर या ठिकाणी C4 पाथवे जर असेल तर ते मात्र नाईटला चालतं, तर C3 पाथवे जर असेल तर ते मात्र दिवसा चालतं. हे क्रायझुलेन्स प्लांट्समध्ये म्हणजे दोन्ही सायकल आपल्याला त्या ठिकाणी C3 आणि C4 ह्या
सकुलन प्लांट किंवा झिरो फायटिक प्लांट्समध्ये आपल्याला दोन्ही सायकल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर C4 जर असेल तर ते मात्र या ठिकाणी रात्री आणि C3 जर असेल तर ते मात्र या ठिकाणी दिवसा या ठिकाणी होत असते. इन दिस कॅम प्लांट्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इन्क्रीज ड्युरिंग द नाईट. आणि रात्री जर असेल तर त्या ठिकाणी ॲसिड जर असेल तर ते मात्र इन्क्रीज होतं. अँड डिक्रीज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द कॅम्प प्लांट्स. तर त्या ठिकाणी मात्र डिक्रीज ड्युरिंग द डे. तर या ठिकाणी इन्क्रीज ड्युरिंग द नाईट अँड डिक्रीज ड्युरिंग द डे फ्रॉम द ॲसिड. डे अँड नाईट फ्लक्च्युएशन्स इन ॲसिड कॉन्सन्ट्रेशन. आता या ठिकाणी दिवसा आणि रात्री जर असेल तर ॲसिड मात्र समप्रमाणामध्ये नाही तर फ्लक्च्युएट होत असतं. इन दिस कॅरेक्टरिस्टिक फीचर फ्रॉम द क्लॅम्प प्लांट. आता ते प्लांट कुठलं आहे, कशा पद्धतीचं नाही, तिथं पाणी आहेत का, टेम्परेचर किती, या सगळ्या फिजिकल फॅक्टर्सवर त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे की दिवसा आणि रात्री किती प्रमाणात त्या ठिकाणी ॲसिड फॉर्म झाले, ऑक्झॅलिक ॲसिड म्हणा किंवा पायरिक ॲसिड्स म्हणा. ओके. दॅन नेक्स्ट इज अ मेकॅनिझम ऑफ कॅम्प पाथवे. आता या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ कॅम्प पाथवे.